कोकणातल्या आंबा आणि काजू बागायतदारांनी आज चलो मुंबई अशी हाक दिलेली पाहायला मिळते आहे। आज गिरगाव चौपाटीपासून संध्याकाळी हा मोर्चा निघणार आहे। हेक्टरी 22,000 रुपये आंब्याच्या झाडाला जी मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती अपुरी असल्यामुळे ही मदत वाढवून मिळावी यासाठी आंबा बागायतदारांचा मोर्चा हा वर्षा बंगल्यावर धडकणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत हेमंतजी माने। माने साहेब, मोर्चा होणार आहे, बहुतांश शेतकरी मुंबईत पोहोचलेले आहेत, तुम्ही सुद्धा या ठिकाणी या मोर्चाला समर्थन दिलेलं होतं। नेमकं काय सध्या परिस्थिती आहे? आंबा सुद्धा या ठिकाणी काढणीसाठी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। आजचा मोर्चा कसा बघता, याच्याकडे काय सांगाल? नाही, आजचा मोर्चा जो शेतकऱ्यांचा आहे हा उत्स्फूर्त मोर्चा असून शेतकरी किंवा त्यांचे प्रतिनिधी हे स्वयंस्फूर्तीने सदरच्या मोर्चासाठी गिरगाव चौपाटी मुंबई येथे दाखल झालेले आहेत, गेलेले आहेत। त्यांचे आम्ही इथं स्थानिक शेतकरी काही आधीच नुकसान झालेल्या आंबा पिकात त्याचं संरक्षण करून ते आंबा पीक पदरात पाडून घेण्यासाठी म्हणून आम्ही इथे जरी रत्नागिरीत थांबलो असलो तरी आमचे प्रतिनिधी, आमचे नातेवाईक हे प्रचंड संख्येने मोर्चाला गेलेले आहेत गिरगाव मुंबई येथे। आणि आजचा मोर्चा हा उत्स्फूर्त स्वयंस्फूर्त असा आहे, तर तो यशस्वी होणारच याची मला खात्री आहे। कारण सरकारने जी काही हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे प्रति एका आंबा कलमी झाडाला 220 रुपये मदत दिले, ही एक प्रकारे चेष्टा असून ती अतिशय तुटपुंजी मदत आहे। महाराष्ट्रातलं आपण घेतलं तर महाराष्ट्रात अन्य ठिकाणी ऊस उत्पादन म्हणा किंवा द्राक्ष उत्पादन म्हणा, या शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात, कांदा बटाटा शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात अशी तऱ्हेची नुकसान भरपाई यापूर्वी शासनाने दिले त्या प्रमाणात आम्हाला नुकसान भरपाई मिळावी एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। बदलतं हवामान, बदलतं तापमान, त्याच्यानंतर जंतुनाशक फवारण्याची जी हे औषधं मिळतात त्याची निकृष्टपणा हा ह्या सर्व ह्याला कारणीभूत आहे। आजचा जो मोर्चा आहे तो यशस्वी होईल असं वाटतं? 100% मोर्चा यशस्वी होणार, कारण सर्व शेतकरी स्वतःच्या खर्चाने मोर्चाला गेलेले आहेत। आम्ही जरी इथे थांबलो असलो तरी आमचे नातेवाईक, आमचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेले आहेत। नक्कीच हेक्टरी 22,000 रुपये जी मदत सरकारनं जाहीर केलेली आहे ती वाढवून मिळावी आणि आंबा बागायतदारांना या ठिकाणी दिलासा जो आहे तो देण्यात यावा यासाठी हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा नक्की यशस्वी होईल असं मत कोकणातल्या आंबा बागायतदारांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।